मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज आपण भाषण कलेच्या संदर्भामध्ये भाषणाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवत आहोत. कारण एक 5-7 महिन्यापासून आपण व्हिडिओ बनवत नव्हतो भाषणावरचे. कारण मी एका मिशनवर काम करत होतो. तो अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे, विजन माझा आता पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून एक 5-7 महिन्यापासून आपण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करत नव्हतो. परंतु काल एक मॅडमचा मेसेज आला की सर, मी तुमचे व्हिडिओ खूप पाहते यूट्यूबला, खूप भाषणाचे व्हिडिओ आहेत. तर मला आमच्या शाळेमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये मला भाषण करण्याची संधी आहे. त्या ठिकाणी मी कशी बोलू, कारण मी अजून भाषण केलेलंच नाही. तर मला थोडं मार्गदर्शन करा. तर मग मी विचार केला की आपण हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करू. हे सर्वांना तो कामाला येईल. आणि आपण ज्याला भाषणाची आवड असते त्या भाषण करताना खरोखर भाषणाचे व्हिडिओ ऐकले पाहिजेत. मी अजून पण विलासरावजी देशमुख, वपू काळे, पु ल देशपांडे, बाळासाहेबजी ठाकरे, साने गुरुजी यांची व्हिडिओ ऐकतो, पाहतो. खऱ्या अर्थाने ज्यांना भाषण करण्याची आवड आहे त्यांनी हे ऐकलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, लेखन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. तरच आपण फारडा वक्ता बनू शकतो. नाहीतर काहीच अभ्यास केला नाही, काही वाचलं नाही, काही पाहिलं नाही, काही ऐकलं नाही, काही श्रवण केलं नाही, काही चिंतन केलं नाही, काही मनन केलं नाही, तर आपल्याला भाषण येऊ शकत नाही. त्याच्यासाठी सराव लागतो, प्रॅक्टिस लागते, त्याच्यासाठी रियाज लागतो, दररोज सराव असतो, सराव पाहिजे. म्हणून आपण हे व्हिडिओ ऐकला पाहिजे. त्यांना भाषणाची आवड आहे तरच आपण फरडे वक्ते, एक नंबरचे वक्ते बनू शकतो, हे निश्चित आहे. आणि म्हणून मनोरंजनात्मक भाषणाची वेळ जर आपल्याला कधी आली, मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये जर आपल्याला बोलायची वेळ आली, तर त्या ठिकाणी आपण काय टाळलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण मनोरंजनाचं भाषण त्या ठिकाणी करतोय, लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी आपण त्या भाषणाच्या वेळी कोणावरही टीका करायची नाही. पहिला मुद्दा, कोणावरही टीका करायची नाही. ते मनोरंजनाचं भाषण आहे, मनोरंजनाचा तो कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी माणसं मनोरंजन करण्यासाठी श्रोतृवर्ग आलेला आहे, प्रेक्षक वर्ग आलेला आहे. त्या ठिकाणी कोणावरही टीका करायची नाही, कोणाची ईर्ष्या करायची नाही, घृणा करायची नाही आपल्या शब्दामध्ये. दुसरं म्हणजे आपण हे पाहायचं की त्या ठिकाणी खूप कथा सांगत बसायची गरज नाही. तो काही कथेचा कार्यक्रम नाही, तो कथा सांगायची त्या ठिकाणी काही गरज नाही, गोष्टी सांगायची त्या ठिकाणी काही गरज नाही. दुसरं म्हणजे खूपच लांबलचक उपदेश त्या ठिकाणी कोणताही आपण द्यायचा नाही. तो कार्यक्रम आहे मनोरंजनाचा, म्हणून कोणताही त्या ठिकाणी उपदेश देण्याची काही गरज नाही. हे त्या ठिकाणी 100% टाळायचं. मग त्या ठिकाणी काय पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण विनोद केले पाहिजेत, छोटे छोटे चुटकुले केले पाहिजे, शेरोशायरी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे, माफक विनोद आपले त्या ठिकाणी असले पाहिजे. आपण बारीक सारीक चिमटे त्या ठिकाणी आपल्याला काढता आले पाहिजे. आपल्याला कोपर खेळा त्या ठिकाणी देता आले पाहिजे. म्हणजे लोकांना आपल्याला हसवता आलं पाहिजे, श्रोत्यांना आपल्याला हसवता आलं पाहिजे. त्यावेळेस तो मनोरंजनाचा कार्यक्रम ठरतो. काय, कोपर खेळा मारायच्या, चिमटे काढायचे, किंवा त्या ठिकाणी चुटकुले असतील, त्या ठिकाणी माफक विनोद असतील, असे विनोद सांगायचे. आणि त्या ठिकाणी पुढचे प्रेक्षक हसतील कसं, पुढचे प्रेक्षक खळखळून हसतील कसं, असे काहीतरी विनोद, चुटकुले, शेरोशायरी, चारोळ्या, चिमटे काढणं किंवा प्रेक्षकाला हसवणं, हे असं आपल्याला जेवढं आपल्याला साहित्य जमा करता येईल ते आपण साहित्य जमा करायचं मनामध्ये, आणि तो मनोरंजनाचा कार्यक्रम पार पाडायचा. मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये कधीही टीका, टिप्पणी, द्वेषयुक्त भाषण किंवा कथा किंवा उपदेश त्या ठिकाणी सांगायचा नाही. तर काय, चुटकुले सांगायचे, विनोद करायचा, शेरोशायरीची फेक त्या ठिकाणी करायची. आपण त्या ठिकाणी चिमटे काढायचे, चिमटे काढले म्हणजे हसतं, प्रेक्षक हसतात. कोपर खेळा द्यायच्या, त्या ठिकाणी हसतात. म्हणजे ते मनोरंजनाचा कार्यक्रम तयार होतो. आणि त्या ठिकाणी ते भाषण आपला सर्व प्रेक्षकांना, सर्व श्रोतृवर्गांना आवडत असतं. आणि ते प्रेक्षक श्रोतृवर्ग आपल्या डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाहीत.
आपल्या लक्षामध्ये ठेवतात ते आणि कंटिन्यू आपल्या हातामध्ये माईक असतो कुठं पण कार्यक्रम गेल्यानंतर आणि मानस्थान आपल्याला त्या खुर्चीमध्ये मिळतं. नाहीतर आपण बोरवाने जर भाषण त्या ठिकाणी केलं, त्या ठिकाणी जर आपण टीका-टिप्पणीच करत राहिलो किंवा त्या ठिकाणी आपण घृणास्पद बोलत राहिलो एखाद्यावर किंवा खूपच कथा लांबलचक सांगत राहिलो किंवा खूपच उपदेशच देत राहिलो कशाचे, तर ते मनोरंजनाचा कार्यक्रम ठरणार नाही. तर मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विनोद, चुटकुले, शेरोशायरी, चारोळ्या, चिमटे, कोपरखिळ्या असं भाषण त्या ठिकाणी करावं लागेल. तेव्हा मनोरंजनाचा तो कार्यक्रम परिपक्व होईल आणि आपलं भाषणही लोकांना आवडेल. म्हणून मनोरंजनाचं भाषण असं करावं. 2 मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आणि आपल्याला आणखी काही त्याच्यामध्ये ॲड करता येईल ते करायचं. म्हणून हे मनोरंजनाचं भाषण अशा प्रकारे करायचं. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, हा मनोरंजनाचं भाषण कसं करायचं, त्याच्यासाठी हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. म्हणजे लक्षामध्ये येतं, जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात काही येत नाही. म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. कारण इतरांना शेअर केला तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. निसर्गाचा नियम आहे की आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. आपण जर तो पुढं शेअर केला व्हिडिओ तर ते निसर्ग त्याच्यासाठी आपल्याला देण्यासाठी बसले असतं. पण आपण जे देतो तेच आपल्या मिळतं. आपल्या भाषणामध्ये आणखी नॉलेज वाढेल, ज्ञान वाढेल आणि 100% उपयोग हा सगळ्यांनाच होईल. हरे कृष्णा.